नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. आज रविवार होतो. मस्तपैकी झोपलेलं आहे. तेवढ्यात एक कॉल इलो सकाळी सकाळी 6:30 वाजता की आमच्याकडे इलो हा अजगर. मग काय, मी काढले गाडी आणि घेतले माझ्या मित्राक आणि निघालंय कॉलच्या ठिकाणी. थंय गेलंय तर बघलंय तर खरोखरच अजगरान कोंबड्याक गिळाल्यान. म्हणजे गिळाचा काम त्याचं चालू होता. मग म्हटलं त्याका पूर्ण खाऊन दे. मग म्हटलं आम्ही रेस्क्यू करूया. अशा प्रकारे बघला तर त्यांनी हळूहळू लागान पूर्ण कोंबडा गिळल्या. आणि आता म्हटलं त्याका रेस्क्यू करूया म्हणून रेस्क्यू केलं आहे आणि हात घातले तर काय, तो झालो ॲक्टिव्ह आणि पळाच्यासाठी खाल्ल्याला टाकला आणि काढून. मगे काय, आता म्हटलं आता ते का त्या जा शिकार जी केला ना ती पण घेऊन जाऊया आणि ते का पण घेऊन जाऊया, म्हणजे तो थोड्या वेळानं पुन्हा ते का खायत. अशा प्रकारे ते का रेस्क्यू करूच्यासाठी म्हणून घेतलं आहे. पण त्याचा भक्ष्य त्याच्या तोंडातून काढल्यामुळे तो जबरदस्त झालो ॲग्रेसिव्ह. आणि मग ते का हळू बाहेर घेतलं आहे आणि रेस्क्यू करूच्यासाठी म्हणान प्रयत्न चालू केले. कारण शेवटी अजगर तो तोंड डायरेक्ट पिशेत घालूचोच नाही. मग काय, हळूहळू त्याका बाहेर काढलं आहे आणि हेडकॅचसाठी प्रयत्न करू लागले. मग घेतले त्याका बाहेर म्हटल्यावर तो असो झालो ॲग्रेसिव्ह की समोर काय दिसत त्याका लागलो धास मारूक. मग हळूहळू त्याका म्हटलं शांत होऊन दे म्हणान त्याका थोडं रिलॅक्स केलं आहे. बघलंय पुन्हा बाहेर घेतलं आहे तर थंयसर त्याका ईट दिसाक लागली. त्या ईटेक धास मारूक लागलो, चिऱ्याक धास मारूक लागलो. मग म्हटलं आता ह्याचा का खरा दिसणार नाही. त्यांनी इटेकय धास मारला. आमका वाटलं आता इटय खाता काय काय. बघा मित्रांनो, पुन्हा तुमका दिसतलो तो इटेक धास मारताना. त्याका आता म्हटलं हेड कॅच करूच्यासाठी म्हणून रेडी झालं आहे. तर पुन्हा आता तो थोड्या वेळान ॲग्रेसिव्ह चालू, कारण तो ॲग्रेसिव्ह मोडमध्ये असल्यामुळे जा काय भेटात त्याका लागलो चावक. मग हळूहळू सगळे प्रयत्न करून झाले पण तो काय हेड कॅच करूक देईना. मग त्याका थोडा वेळ पुन्हा शांत केलं आहे आणि त्याका घेतलं आहे हेड कॅच करूक. मग काय, तोपर्यंत त्या लोकांका माहिती देऊ होतं आहे आणि तवसर तो म्हटला शांत जाय त्याची वाट बघू होत आहे. पण तो काय शांत जाऊचं नाव घेईना. मग हे फायनली हळू करून त्याका म्हटला हेडकॅच करू खेळ. शांत झालो तसं पटकन तर हेडकॅच केलं आणि घेऊन पिशेत घालून निघालं. तर ते जे थैसली पोरगी होती ते लागले आरडाक, जसं काय आता तो माका खातोलोच. मग हळू त्या भिंतीवरसून चढान निघाले पिशयेच्या दिशेने. मग हे पिशी बघलंय आणि थैसून पुन्हा निघालंय तडक रक्तदान शिबिराक गेलंय, रक्तदान केलंय, सर्टिफिकेट घेतलंय आणि पुन्हा तसंच निघालंय माझ्या शेताच्या कामासाठी. मग काय, भात कापूक सुरुवात केली आणि हळू भात कापतो मनासर पावसान घडाम केल्यान. मग हे बघला तर या पावसाचा काय खरा नाही. तो सर पीक जाऊन घेतली आणि वर ते बघला तर ढग लागले भराक. आता म्हटला थोडा आटपूचा घेऊया, कारण जर पुन्हा कवळे पाण्यात रवले तर ते भिजान जातले आणि शेवटी ता आमकाच डोळे जडवून बसतला. मग हे काय, कवळे काढले आणि निघालो पुन्हा घराच्या दिशेने. कारण शेवटी जग जाऊचा होता. सगळा पोटापाण्यासाठी चालला म्हणून पोटापाणी याच्यासाठी वाटेक लागलो. जाता म्हटला तुमका शेतकऱ्याचा सोना दाखवूया म्हणून म्हटला या सोना दाखवला. वाटेत गावली हसोळी, ती काय ती पण खाली. आणि मग पुन्हा आता नवीन व्हिडिओत भेटाया. धन्यवाद.